सो द इश्यू वॉज ऍक्च्युली की मी त्याला जरा जास्तच ऑथेंटिकेट वे मध्ये करायला प्रयत्न करत होतो, जे की इन फ्युचर प्रोजेक्ट मध्ये आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. सवयीनुसार मी आउटलेट वगैरे यूज केलंय, बट सिन्स दिस इज अ सिम्पल वन, आपल्याला तसं काय करायचं नाहीये. सो इन्स्टेड ऑफ आउटलेट व्हॉट वी हॅव टू डू इज, हे पण आपल्याला ऍक्च्युली वरती घेऊयात थोडस, रिटर्न स्टेटमेंटच्या थोडं आधी. ओके. सो व्हॉट आय इफ स्टेटमेंट घेऊयात तिथे. जर असेल, आय मीन इफ दिस इज द केस, navigate to login. ठीक आहे. I guess we don't need this as well. ठीक आहे. And if this is so, just render the children. That's it. मी त्याला कदाचित चुकून जास्तच कॉम्प्लिकेट करायचा प्रयत्न केला. But let us see what happens. Now we go to profile, everything okay. Products, profile, everything okay. कारण तो लॉग इन आहे. लॉग आउट केल्यानंतर, oh yes. Again, log out केल्यानंतर it should go to login page. So we'll have to handle it somewhere. But where should we do that? Let us try to use navigate. एक मिनिट. तर auth context मध्ये let us try to use, काय झालं? ओ, मी हे काय केलंय? ये मैं क्या कर बैठा हूँ? Okay. So navigate. I'm not sure if I can do it here. JSX इथे ना थोडस, ठीक आहे, थोडस खतरनाक वाटते मला. Slash login. Let us see if it goes there. No, it's not going. We'll have to set it की तू navigate like logout फंक्शनला पण कॉल कर आणि navigate पण कर. So if I do some जुगाड, आपलं कुठलं आहे ते प्रोफाईल ना, if I do some जुगाड, what will happen is it will call logout function. After calling logout function, it will navigate. This is pure जुगाड, okay? To slash login. And आपण त्याला आता इथे import पण करून घेऊयात, like const navigate is equal to use navigate. I'm not sure if we can do this. Okay. So again, pure जुगाड़. क्या बोलते हैं? Element of type return क्या बोलते हैं? Element type is invalid. Forgot to export the component for कुठे आला हा issue actually पाहिजे. Okay. Or else, can we do something else? Let us think. इथे तर आपण लॉगआउटच्या पुढे नॅव्हिगेट नाही करू शकत, आणि काय करू शकतो आपण? नॅव्हिगेट कुठेतरी यूज करावं लागेल नाही का? हम्म, कुठे बरं करू शकतो आपण नॅव्हिगेटला यूज? आणि एक तो ऑप्शन आहे की लॉग आउटच्या फंक्शन मध्येच करू शकतो, विच इज बिट कॉम्प्लिकेट. कारण तिथे जर केलं आपण तर आपल्याला नॅव्हिगेट म्हणजे यूज नॅव्हिगेट हुकला कॉल नाही करता येणार, आणि JSX ला पण कॉल नाही करू शकत आपण. ठीक आहे. अनदर थिंग इज अनदर थिंग इज इफ वी वॉन्ट टू डू इट हिअर, आपल्याला काहीतरी जुगाड लावावं लागेल की एक फंक्शन आहे तो याला पण कॉल करतो, लॉग आउटला पण आणि नॅव्हिगेटला पण कॉल करतो.
I can do something like this handle. Okay, let me just remove this handle log out. त्याचा एक फंक्शन म्हणावं लागेल आपल्याला. Handle log out and it's a function. So तो काय करतो, तो log out ला पण कॉल करतो like this and it will call navigate as well. Do slash login. I don't think आता त्याला काही issue असायला पाहिजे. Let us see if I press this. Okay, now it is coming back to login page. Cool. So now if I click on profile, त्याला profile दिसते कशी काय? I guess the issue is in this protected route. If auth username तो असेल तर दिसेल नाही का? If this is blank or else if auth.username is blank कारण आपण I guess normally if we go to auth context कुठेतरी व्हॅल्यू सेट केलेली आहे ब्लँक सुद्धा. लेट अस सी की प्रोफाइल वर तो गेल्यानंतर प्रोफाइल जायला नाही पाहिजे. ओके, समथिंग इज रॉंग विथ द प्रोटेक्टेड आउट देन. ओके, प्रोटेक्टेड आउट मध्ये आला. आपण बोलतोय की ऑथ डॉट युजर नेम जर ब्लँक असेल तर काय होईल, राईट. लेट अस प्रिंट ऑथ सो दॅट वी अंडरस्टँड की ऑथ मध्ये काय आहे. सो इट्स अन ऑब्जेक्ट जो की ब्लँक आहे. इफ वी लॉग आउट काय होत नाही आणि स्लॅश प्रोफाइल वर जाण्याचा प्रयत्न केला तर तो त्याने जाऊ दिलं पण ब्लँक आलाय. ओके, कूल. ओके 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 ओके. Now let us see if we go to logout and profile. Then navigate to login. Login ला navigate तर झालं पाहिजे यार. Okay, there is some issue still. Okay, तर हे थोडंसं आपण रिमूव्ह करूयात. आणि आपला पहिला जो लॉजिक होता तो आपण इम्प्लिमेंट करू. लेट अस रिफ्रेश. लेट्स गो टू प्रोफाइल. ओके, कूल. काय होतंय, प्रोफाइलवर जाता येते आणि बघतो की ऑथ मध्ये युजरनेम आहे का. जर नसेल तर रिटर्न दिस, अदरवाइज रिटर्न दिस. तर लेटेस्ट लॉग इन आणि लॉग इन केल्यानंतर तो आता काय करतोय, इथे घेऊन येतोय प्रोफाइल वरती. दिस इज अवर युजर नेम आणि आपण जर लॉगआउट वर क्लिक केलं, ते आता जर आपण लॉग इन केलेलं असेल आणि मी आता बाकीच्या ठिकाणी कुठे गेलो, ठीक आहे, आणि प्रोफाइल गेलो तर प्रोफाइल जायला मिळते मला. बट इफ आय लॉग आउट अँड देन आय ट्राय टू गो टू प्रोफाइल, जसं आपण बाकीच्या ठिकाणी गेलो तसंच, तर अगेन प्रोफाइलर तो जायला देत नाहीये बिकॉज प्रोफाइल इज नाव प्रोटेक्टेड युजिंग प्रोटेक्टेड राउट्स. सो हे आपलं आजचं गोल होतं. आता मी खूप सारा मध्ये कोड केला, बडबड केली, कदाचित समजलं नसेल. सो आय रिपीट वन्स अगेन की आपण आतापर्यंत काय काय डिस्कस केलेलं आहे. फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं होतं, लॉग इन पेज बनायचं होतं. लॉग इन झाल्यानंतर नंतरच प्रोफाईल पेज वर जायला पाहिजे होतं. सो लेट्स गो टू लॉग इन पेज. आपण लॉग इन पेज बनवलेलं आहे ज्यामध्ये आपण युजर नावाचा एक स्टेट घेतलेला आहे. ठीक आहे, त्या स्टेटमध्ये दोन गोष्टी असतील, जसं की युजर नेम आणि पासवर्ड. त्याला आपण बाइंड केलंय विथ अवर टू इनपुट एलिमेंट्स. ठीक आहे, आणि जेव्हा आपण इनपुट आय मीन बटनावर आय मीन सबमिट बटनवर क्लिक करतो तेव्हा काय झालं पाहिजे, हँडल लॉगिन फंक्शनला कॉल केला पाहिजे आणि युजर नेम आणि पासवर्डची व्हॅल्यू ही कुठे स्टोअर होईल, तर सेट ऑथ मध्ये, ऑथ नावाच्या सेटमध्ये. आता ऑथ नावाचे सेट कुठे आहे, तर ते ऑथ कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. ठीक आहे, जी की आपण प्रोव्हाइड केली होती सगळ्या चाइल्ड कंपोनेंट्सला. ओके, तर आता ती स्टेट सिन्स दिस इज कॉन्टेक्स्ट तर ती सगळ्यांनाच मिळेल. तर सगळ्यांनाच मिळेल तर आपण काय करतोय आता की
त्याला प्रोफाईलवर घेऊन जायचा प्रयत्न करतोय. तर प्रोफाईलवर घेऊन जाण्यासाठी तो पहिले जातो प्रोटेक्टेड कडे. ठीक आहे. तो जेव्हा प्रोटेक्टेड कडे जातोय तेव्हा आपण अगेन ऑथ जो आहे कॉन्टेक्स्ट मधला ऑथ तो आपण इम्पोर्ट केला इथे, म्हणजे डिस्ट्रक्चर केलेला आहे इथे. जर त्याच्यामध्ये युजर नेम असेल तर तो, सॉरी नसेल तर तो लॉग इन वर जाईल परत. जर असेल युजर नेम तर तो हे दाखवू शकतो आपल्या चिल्ड्रन प्रॉप मध्ये जे काय असेल ते. चिल्ड्रन प्रॉप मध्ये काय असणार आहे? चिल्ड्रन प्रॉप मध्ये असणार आहे आपला ऍप.टेक्सेस कुठे, चिल्ड्रन प्रॉप मध्ये असेल प्रोफाईल. ठीक आहे. तर तो जाईल प्रोफाईलवर. आणि प्रोफाईल मध्ये तर आपण काय केलेलं आहे की त्याची युजर प्रोफाईलचं त्याचं नाव दाखवून द्यायचं आणि त्याच्या पुढे असणार एक बटन जे की लॉगआउटचं काम करेल. लॉगआउट काय 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 करणार आहे? ऑथ ची व्हॅल्यू जी आहे ती ब्लँक सेट करेल लागेल, म्हणजे एम्प्टी ऑब्जेक्ट, आणि नॅव्हिगेट करेल लॉग इन वरच. सो दॅट इज व्हॉट वी वॉन्टेड अँड वी हॅव अचीव्ड दॅट. बाकीच्या ठिकाणी जे प्रोटेक्टेड नाही तिथे आपण नॉर्मली ट्रॅव्हल करू शकतो, पण जे प्रोटेक्टेड आहे त्यासाठी आपल्याला लॉग इन करावं लागेल. आपण लॉग इन केल्यानंतरच त्याला काय होईल, ऍक्सेस आपण करू शकतो. ठीक आहे. आता जसं बाकीचं ऍक्सेस केलं होतं तसं आपण त्याला पण ऍक्सेस करू शकतो, बिकॉज वी हॅव लॉग्ड इन. आपण जसं लॉग आउटवर क्लिक केलं अँड वी ट्राय गोइंग बॅक टू प्रोफाईल, ते नाही झालं पाहिजे. आता एक गोष्ट अजून, जर मी लॉग इन केलं, ठीक आहे, आणि मी बॅक बटन दाबलं तर तो कुठे येतोय? लॉग इन वर. तर ते नाही झालं पाहिजे. फॉर दॅट आपलं कुठे येते नॅव्हिगेट वाला फंक्शन, आय गेस प्रोटेक्टेड आउट मध्ये आहे. नॅव्हिगेट टू लॉग इन टू प्रोफाईल नाही का, लॉग इन मध्ये असेल. लॉग इन मध्ये जे आपण नॅव्हिगेट यूज केलं आहे तिथे ठीक आहे. वन मोर थिंग, एकच मिनिट हा, मी जरा एक अंदाज लावतोय. जर मी प्रोफाईल मध्ये आलो आणि बॅक गेलो तर तो बॅक कुठे घेऊन जातोय? जर म्हणजे मी लॉग आउट केलं इन केस आणि बॅक आलो, नाही बॅक, ओके कूल. हा, तर मी हे म्हणतो की प्रोफाईल गेल्यानंतर आपल्याला त्याला बॅक घेऊ द्यायचं नाही, नाही का? तर नॅव्हिगेट मध्ये का ऑप्शन्स आहेत का? लेट अस ट्राय. वी हॅव रिप्लेस हिअर, रिप्लेस ची व्हॅल्यू करू ट्रू. अँड इफ आय गो टू प्रोफाईल नाव आणि बॅक बटन मी क्लिक करतो तर तो बॅक लॉग इन वर गेला तर नव्हता पाहिजे, बट स्टील. अच्छा ठीक आहे. ऍज ऑफ नाव आपला जो काम होतं आजचं, की एखाद्या राऊटला प्रोटेक्ट करायचं ते आपण केलेलं आहे. ठीक आहे. आता नॅव्हिगेशन वगैरेचा पार्ट आपण नंतर बघूयात. आणि ऑलरेडी 9 वाजलेले आहेत, सो आपला टाइम झालेला आहे. सो लेट अस स्टॉप द रेकॉर्डिंग.